विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर भूषण जयचंदजी कासलीवाल यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करावी अशी मागणी केली जात होती. माझी देखील चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती. तशी मागणी देखील भूषण कासलीवाल यांनी पक्षाकडे केली. मात्र सर्वेचा आधार घेत पक्षाने डॉक्टर राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर केली. भारतीय जनता पार्टीची शिकवण माझे वडील स्वर्गीय जयचंद कासलीवाल यांनी माझ्यात रुजवली. म्हणूनच राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या धोरणाला अनुसरून मी माझी भूमिका ही पक्ष निर्णयासोबत असल्याची जाहीर करत असल्याचे प्रतिपादन चांदवड शहराचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी व्यक्त केले. आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिनांक 29 रोजी महायुतीतर्फे अधिकृत उमेदवारी अर्ज भरला. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, संतोष पल्लोड, बाळासाहेब कासलीवाल, गणपत ठाकरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भूषण कासलीवाल यांनी पक्षनिष्ठा सर्वोच्च असल्याचे सांगत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांना निवडून आणण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांसह कामाला लागलो आहे. यंदा देखील महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल आणि आमदार डॉक्टर राहुल आहेर तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. भूषण कासलीवाल यांच्या भूमिकेनंतर आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी देखील स्वर्गीय जयचंद कासलीवाल यांच्या विचारांना न्याय देईल असा निर्णय भूषण कासलीवाल यांनी घेतल्याचे सांगत आभार मानले. भूषण कासलीवाल यांचं चांदवड तालुक्यात स्वतःचं एक वेगळं वलय असून नाराजी दूर झाल्याने आमदार डॉक्टर राहुल आहेर यांची ताकद वाढल्याचे चित्र तालुक्यात आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार राहुलदादा आहेर यांच्या आज प्रचारानिमित्त जे आज सुरुवात झालेली आहे, तर त्या निमित्ताने मी पण गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागत होतो आणि त्या निमित्ताने तालुक्यातील दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही दौरा केला आणि माझी ही इच्छा होती का भारतीय जनता पार्टी कडून मलाही उमेदवारी मिळेल आणि आमच्याबरोबर असलेले जे दोन्ही इच्छुक उमेदवार होते यांनाही उमेदवारी मिळेल. पण आमचं भारतीय जनता पार्टीचं एक तत्व आहे का पहिले आपला देश, नंतर पार्टी आणि नंतर तुम्ही, आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या विकासाला गती दिली पाहिजे त्या विकासाला त्यांनी जो सर्वे केला त्याच्यामध्ये राहुलदादा आहेर यांचं नाव पुढे आलं आणि त्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने आजपर्यंत काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं का आम्हालाही यावेळेस संधी मिळेल. पण पार्टीने राहुलदादांना उमेदवारी दिली. मी आज चांदवड भारतीय जनता पार्टी आणि मी सरचिटणीस म्हणून माझी जबाबदारी आहे. त्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करेल का आपणही राहुलदादांबरोबर आपण पूर्ण ताकदीने उभे राहू. आणि आज मला असं वाटलं होतं का बा आपण हे काम करत असताना प्रामाणिकपणे आपण पार्टीचं काम करतो, कुठेतरी मनामध्ये खंत राहते का आपल्याला ही उमेदवारी मिळाली, ती नाराजगी कार्यकर्त्यांमध्ये आणि आपल्यामध्ये राहते. पण जेव्हा आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का रे बाबा आपल्याला देश महत्वाचा आहे, पार्टी महत्वाची आहे, तर आपण कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे. कुठे ना कुठे आपण ह्या गोष्टीचा विचार करून पुढे जातो. आणि मला ती गोष्ट त्यांनी जेव्हा सांगितली त्याचप्रमाणे वरिष्ठ माझे नेते गिरीश भाऊ महाजन यांनी पण मला सांगितलं का बाबा आपल्याला हे काम करत असताना प्रामुख्याने विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. मला त्या गोष्टींची जी त्यांनी माहिती दिली त्याप्रमाणे मी आज हा विचार केला का आपण आपले जे कार्यकर्ते आणि आपला थोडासा मन दुखवलं असेल पण ते पार्टीपेक्षा जास्त नाही, देशापेक्षा जास्त नाही, म्हणून आपण उद्यापासूनच नाही तर आजपासूनच कामाला लागलो पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून राहुलदादा पण आलेत आणि त्यांना मी सांगितलं का मी आजपासूनच आपल्या बरोबर आहे
आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला काम करत असताना मोठे संकट येणार आहेत. मोठ्या ज्या गोष्टी ज्या चांदवड देवळाच्या ज्या झाल्या आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला परत एकदा विकासाच्या गतीने पुढे न्यायच्या आहेत. मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेन का आपणही माननीय राहुलदादा आहेर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या आणि आपल्याला विकासाची धोरण पुढे न्यायची आहे. चांदवड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न असो, देवळा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न असो, हा आपल्याला प्रामुख्याने सोडून घ्यायचा आहे आणि ते म्हणजे आपलं सरकार आल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. जशी रस्त्यांचा विकास झाला, जसा बाकी चांदवड शहराचा ज्या पद्धतीने विकास झाला, तर सरकार जेव्हा असतं पाठीशी सरकार राहतं तेव्हाच हा विकास होऊ शकतो. त्या पद्धतीने आपल्याला राहिलेली जी सर्व कामं आहेत ती राहुल दादांच्या पाठीमागे लागून, सरकारच्या पाठीमागे लागून आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा ह्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेन का आपण माननीय राहुल दादा आहेर यांच्या पाठीमागे प्रामुख्याने पुढे राहून ताकदीने राहा आणि आपल्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्या, हीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या विधानसभेची उमेदवारी मागत असताना अनेक इच्छुकांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली. आमचे बंधुतुल्य भूषण भैया कासलीवाल हे पण त्या इच्छुकांमध्ये होते. त्यांनी अनेक वेळा दोन्ही तालुक्यांचा दौरा केला, आपला संपर्क करून आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपल्या पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितलेली होती. पण पक्षाचा आदेश, पक्ष नेतृत्वाचं मार्गदर्शन हे कायमच आपल्या भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. आपला कार्यकर्ता हा पक्षाच्या बाहेर आणि पक्षाच्या पुढे कधी जात नाही आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आज भूषण भैया कासलीवालांनी ज्यावेळेस पक्षाने आदेश केला, आमचे केंद्रीय नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, त्याचबरोबर आपल्या देशातल्या जे एनडीएचं सरकार असेल, महायुतीचं सरकार असेल, याच्यावर विश्वास ठेवून आपण जेव्हा काम करतो, त्याचबरोबर आपल्या राज्यातले नेते आदरणीय फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांच्या त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की आपल्याला महायुतीबरोबर काम करत असताना महायुतीची ताकद आपली अजून वाढली पाहिजे, तेव्हा मी खऱ्या अर्थाने भूषण भैयांचे आभार मानेल की त्यांनी पक्ष आणि पक्षनिष्ठा काय आहे ही आज दाखवून दिलेली आहे. आपलं स्वतःचं मन त्यांनी मोठं करून आपला महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभं राहण्यासाठी त्यांनी आज भूमिका घेतली. भूषण भैया कधीच पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाला सोडून कधी त्यांची भूमिका नसते आणि आज त्यांनी पुनश्च एकदा ती भूमिका घेतली आहे. मी मनापासून त्यांचा आभार मानतो. महायुतीचा आपल्या चांदवड देवळा विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ह्या नात्याने आज सकाळी आम्ही त्यांना विनंती केली की आपण आमच्या आता ह्या प्रचार दौरे जे सुरू होत आहेत त्याच्यामध्ये आता आपण तात्काळ सामील व्हावं. त्यांनीही त्याला दुजोरा दिला आणि आज भूषण भैया आमच्या बरोबर कायमच राहिलेले मागचे 10 वर्ष मध्ये उमेदवारी मागत असताना त्यांचा हे होता, पण आज पुनश्च एकदा ते आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून या विधानसभेमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी आम्हाला एक मोठं मोलाचं सहकार्य करणार आहे. त्याबद्दल भैयाचे मी मनापासून आभार मानतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.